नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यामध्ये लघु टंकलेखक मराठी, लघु टंकलेखक इंग्रजी, लिपिक टंकलेखक, वाहन चालक आणि शिपाई या 5 पदांची भरती निघालेली आहे। याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर पदांचा तपशील पहा कशा प्रकारचा आहे। तर पहा, लघु टंकलेखक मराठी याची एक जागा आहे, लघु टंकलेखक इंग्रजी याची पण एकच जागा आहे, लिपिक टंकलेखक याच्या एकूण 4 जागा आहे, वाहन चालक याच्या 2 जागा आहे आणि शिपाईच्या एकूण 4 जागा आहे। टोटल जागा ज्या त्या आहे 12 जागा, 12 जागेची भरती होणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत की या पदांची पात्रता काय मागितली आहे। तर पहिली जी पोस्ट आहे लघु टंकलेखक मराठी याची जी पात्रता मागली ते मागितली ग्रॅज्युएशन आणि सोबत तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही मराठी लघु लेखनाची परीक्षा 80 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असावी। नंतर आहे MSCIT, ठीक आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, स्टेनो मागितली आहे, टायपिंग पण मागितली आहे मध्ये आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। नंतरची जी पोस्ट आहे ते आहे लघु टंकलेखक इंग्रजी याची पण पात्रता सारखीच मागितलेली आहे, पण तुम्हाला यामध्ये 80 शब्द प्रति मिनिटचं इंग्रजी मागितलेलं आहे लघु लेखनाची आणि टंकलेखन मागितले 40 म्हणजे टायपिंग मागितलेलं आहे 40 इंग्लिश आणि MSCIT। नंतरची जी पोस्ट आहे ते आहे लिपिक टंकलेखन, तर याची जी पात्रता मागितली ते मागितली आहे ग्रॅज्युएशन पदवी मागितलेली आहे आणि याला टायपिंग मागितली आहे, मराठी मागितली आहे, मराठी टंकलेखनाची 40 मागितली आहे यामध्ये, किंवा दोनपैकी किंवा म्हटलं यामध्ये इंग्रजी टंकलेखनाची 30, ठीक आहे, मराठी 40 मागितली याची आणि इंग्रजी 30 मागितली आहे, दोनपैकी कुठली एक असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि किंवा म्हटलं आहे एक तर तुमच्याकडे मराठी असायला पाहिजे 40 किंवा इंग्रजी 30 असायला पाहिजे आणि सोबत तुमचं MSCIT उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। नंतरची जी पोस्ट आहे ते वाहन चालकची जी पात्रता मागितली आहे मोटर वाहन अधिनियम 1939 अंतर्गत सक्षम प्राधिकरणाची जारी केलेले व सध्या वैध कालावधी असलेले हलके मोटर वाहन चालवण्याचे परवाना। तर यांनी तुम्हाला हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना मागितले, लायसन मागितले हलकेचं आणि सदर वाहन परवाना जारी केल्यानंतर 5 वर्षाचा अनुभव मागितला, तुम्हाला 5 वर्ष अनुभव पण मागितलेला आहे यामध्ये आणि महाराष्ट्र शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास मागितलेला आहे, ठीक आहे, म्हणजे हलके वाहन परवाना 5 वर्ष अनुभव आणि 10वी पास असणे गरजेचं आहे। नंतरची जी पोस्ट आहे ते शिपाईची जी पात्रता मागितली 8वी पास आणि मराठी भाषा ज्ञान असणे गरजेचं आहे। अशा प्रकारे 5 प्रकारच्या पोस्ट दिलेली आहे आणि त्याची पात्रता दिलेली आहे। पात्रता आणि किमान व कमाल वयोमर्यादा, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे। अर्जदार हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण सुरू किंवा प्रलंबित नसावे। वयोमर्यादा दिलेली आहे यामध्ये, जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार त्यांना 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 43 वर्षापर्यंत। ही वयोमर्यादा तुमची 12 एप्रिल 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर पहा मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला झेरॉक्स प्रती पाठवायच्या तुमच्या डॉक्युमेंटच्या आणि जे तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवाल ते सेल्फ अटेस्टेड असणे गरजेचं आहे, म्हणजे त्या सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करावी। तर हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे किंवा स्वतः नेऊन देता येतो, ठीक आहे, तुम्ही हा अर्ज पोस्टाने पण पाठवू शकता, कुरिअरद्वारे पण पाठवू शकता किंवा स्वतः पण नेऊन देऊ शकता। तर याची अंतिम तारीख आहे ते आहे 12 एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे, ठीक आहे। पत्ता जो आहे तो आहे माननीय व्यवस्थापक प्रशासन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्रमांक 9, JVPD स्कीम, जुहू मुंबई या पिनकोड नंबर दिले या पत्त्यावर तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे। याची अंतिम तारीख आहे 12 एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचू शकता। एक तर पोस्टाने पाठवायचा किंवा कुरिअरने पाठवायचा किंवा स्वतः बाय हँड पण देऊ शकता। तसेच उमेदवारांना अर्जाची आगाऊ प्रत ईमेल ID दिलेली आहे, या ईमेल IDवर पण तुम्हाला पाठवता येईल, म्हणजे या ईमेल IDवर पाठवून द्यायची, पोस्टाने पण पाठवायची आणि ईमेल IDवर पण पाठवून द्यायची। तर अर्ज भरण्याच्या अगोदर परिशिष्ट हे पूर्ण वाचून घ्यायचं, कारण यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, संपूर्ण नियम वगैरे जे काही असेल त्या मंडळाचे संपूर्ण नियम यामध्ये दिलेले, संपूर्ण माहिती दिलेली आहे, ही माहिती वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा। तर पहा मित्रांनो, ही जी भरती होणार आहे तुमची 11 महिन्याकरिता होणार आहे किंवा नियमित कर्मचाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत नियमित कर्मचाऱ्याची नियुक्ती होणार नाही तोपर्यंत तुमची निवड त्या ठिकाणी केल्या जाईल। हा जो अर्ज आहे हा तुम्हाला भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा किंवा स्वतः नेऊन देऊ शकता किंवा कुरिअरद्वारे पण पाठवू शकता। याची अंतिम तारीख आहे 12 एप्रिल। तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा असेल तर संपूर्ण जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा, ठीक आहे। याची साईट दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे,
वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. संपूर्ण माहितीची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.